इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1च्या लेक्चरमध्ये परत आपले स्वागत आहे। आणि हे लेक्चर नंबर 20 आहे। आज आपण या कॉन्स्ट्रेंट मॅक्सिमा आणि मिनिमाबद्दल चर्चा करू। विशेषतः आम्ही लेग्रांज मल्टिप्लायरच्या पद्धतीबद्दल बोलत आहोत, जे समस्या सोडविण्यासाठी वापरले जाते, जिथे आपण काही कन्स्ट्रेंट फंक्शनसह काही अडचणी देखील सोडवू शकतो। तर लेग्रांज मल्टिप्लायरची पद्धत काय आहे? मला फंक्शनची मॅक्सिमा आणि मिनिमा शोधायची असल्यास आपण f(x) च्या बरोबरीने असल्याचे सांगूया, जेथे आपल्याकडे इतर काही कन्स्ट्रेंट आहेत की फाय xy इक्वल आहे, म्हणून आपल्याकडे काही संबंध आहेत। xy वर काही कंडिशन मूलभूतपणे दिल्या आहेत। हे मागील लेक्चरमध्ये आपण चर्चा केलेल्या समस्येस समान आहे, जिथे आपण कन्सिडरेशनमध्ये घेतल्यावर त्या बाउंड्री प्रत्यक्षात त्या होत्या, ज्यामुळे xy ही एकतर 0 किंवा y बरोबर आहे किंवा एक लाईन 0च्या इक्वल आहे, किंवा तेथे y ही लाईन 9 वजा x च्या इक्वल आहे। म्हणून दिलेल्या फंक्शनसह एक अतिरिक्त कंडिशन होती, म्हणून आम्ही y चे मूल्य xy मध्ये बदलले आहे आणि नंतर हे फंक्शन एका व्हेरिएबल समस्येच्या फंक्शनमध्ये रूपांतरित केले गेले आहे, जे आपण या प्रत्येक परिस्थितीविषयी चर्चा केली आहे। म्हणून आज आपल्याकडे लेग्रांज मल्टिप्लायरची ही पद्धत असेल, जिथे आपल्याला या एकामध्ये y ची सबस्टिट्यूट व्हॅल्यूची आणि नंतर एक व्हेरिएबलचे फंक्शन आणि पुढे पुढे जाण्याची आवश्यकता नाही। या प्रकरणात आपल्याकडे काही डायरेक्ट मेथड आहे जी सबस्टिट्यूटिंग न करता या सर्व क्रिटिकल पॉइंट प्रत्यक्षात मिळवू शकतात, जिथे फंक्शन जास्तीत जास्त किमान घेऊ शकते किंवा ते सॅडल पॉइंट असू शकते। मी फक्त हे स्पष्ट करतो की लेग्रांज मल्टिप्लायरची मेथड काय आहे, जेणेकरून येथे आपण या चेन रूलचा वापर करीत आहात, आपण xy बरोबर डायरेक्ट मिळवू शकतो, कारण येथे हे y चे फंक्शन आहे। येथे आपल्याकडे आहे x आणि y दरम्यान येथे y काढून आपल्याकडे मुळात x चे हे फंक्शन आहे, u ओव्हर dx। येथे अर्थ प्राप्त होतो, परंतु या चेन रूलच्या कल्पनेने आपल्याला येथे पार्शियल डेरिव्हेटिव्हच्या दृष्टीने मिळू शकते, म्हणून h चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह x च्या संदर्भात आणि नंतर dx ओव्हर dx1 प्लस dx प्लस हे पार्शियल डेरिव्हेटिव्ह y आणि इमेडी y dx च्या संदर्भात। तर या du dx आणि x पॉइंटनुसार आम्हाला माहित आहे की du ओव्हर dx ही एक व्हेरिएबल समस्या आहे, जी आपल्याला x च्या संदर्भात u चे डेरिव्हेटिव्हज मिळाले पाहिजे आणि ते क्रमाच्या पॉइंटवर 0 असायला हवे। या ठिकाणी आपल्याला हे समजले आहे की हे डेरिव्हेटिव्ह 0 असणे आवश्यक आहे, याचा अर्थ हा a डेल f ओव्हर डेल x प्लस डेल f ओव्हर डेल y ते डिवाइड dx वर 0 असणे आवश्यक आहे, आणि या पॉइंटवर आपल्याकडे हे आहे df ओव्हर dx प्लस हा डेल f ओव्हर डेल y dx बरोबर 0 आहे, जेणेकरून एक कंडिशन एक इक्वेशन आपल्याला प्राप्त होत आहे, जे x स्केलेमाच्या वेळी समाधानी व्हावे लागेल, आणि मग हे इक्वेशन जे की फाय xy 0 असणे आवश्यक आहे। तर x क्रमाचा पॉइंट कोणताही पॉइंट असला तरी ही समाधानी कंडिशन मानली पाहिजे, कारण त्या समस्येमध्ये दिले आहे की संबंध x आणि y या संबंधात जे काही पॉइंट आहेत, त्या प्रकरणात आपल्याकडे x आणि y चे पॉइंट आहेत। त्या प्रकरणात या इक्वेशन कोणतेही मुद्दे अद्याप समाधान केले पाहिजे, त्यामुळे स्वाभाविकपणे एक्स्ट्रीमा पॉइंटवर तसेच आम्ही हे इक्वेशन मधून मिळवले आहे। जर आम्हाला x च्या संदर्भात डेरिव्हेटिव्ह मिळाले, तर आम्ही हे डिफरन्शिएट केले, तर आम्हाला पुन्हा x च्या संदर्भात पार्शियल डेरिव्हेटिव्ह मिळेल, चेन रूल प्लस हा dl f वर dl y आणि नंतर dy ओव्हर dx म्हणजे 0, म्हणून आम्हाला हे दुसरे इक्वेशन मिळाले, जे एक्स्ट्रीमा पॉइंटवर समाधानी आहे। आणि आता आम्ही या दोन इक्वेशनमधून या dy dx टर्म आणि ला काढून टाकण्याचा प्रयत्न करू। आमच्याकडे पार्शियल डेरिव्हेटिव्हच्या बाबतीत सर्व काही असेल। येथे आमच्याकडे हे आहे डेल फाई ओव्हर डेल x प्लस डेल फाई ओव्हर डेल y ते dy ओव्हर dx। हे दुसरे इक्वेशन या इक्वेशनची लेफ्ट हँड साइड येथे आहे, आणि आपण मायनस fy फाय y ने गुणाकार केला आहे। ही कल्पना आहे की हा फाय y आणि हा फाय y कॅन्सल होईल, आणि आपल्याकडे
हे मायनस x 6 आहे y f आणि हे डेल f y ओव्हर y आणि येथे y l y y आहे, तर हे दोघे कॅन्सल होतील आणि आपल्याकडे या dx ओव्हर dx कडून शब्द विनामूल्य आहे। या प्रकरणात जेव्हा आपण येथे जोडले तेव्हा या कंडिशन कॅन्सल होतील आणि आपल्याला फक्त मिळेल असे गृहीत धरून की हे आता फक्त साधेपणासाठी लॅम्बडा आहे, त्यामुळे येथे आपल्याला या लॅम्बडामध्ये डेल x इनटू वर डेल फाई मिळेल आणि हे डेल f ओव्हर डेल x 0 आहे। हे इक्वेशन आपल्याला मिळाले आहे की खतरमा या पॉइंटवर समाधानी असणे आवश्यक आहे, जे एक इक्वेशन आहे ते एक आहे जेव्हा लॅम्बडा येथे दिसू लागला तेव्हापासून आपल्याकडे हा संबंध आहे की डेल y फाईच्या बरोबरीने हे y आहे, जे येथे संबंध आहे। म्हणून आपल्याकडे आणखी एक संबंध आहे जे समाधान मानावे लागेल आणि आपल्याकडे हे इक्वेशन आहे फाय x y 0 च्या इक्वल आहे। म्हणून आपल्याकडे ही 3 इक्वेशन आहेत, तेथे एक्स्ट्रेमाच्या पॉइंटवर समाधानी असणे आवश्यक आहे। आता पुढे जाणे म्हणजे आम्ही हे कन्सिडर केलं आहे की ही इक्वेशन आहेत जी एक्स्ट्रेमाच्या वेळी समाधानी करावी आणि आपल्याकडे येथे 3 पॅरामीटर्स आहेत, त्यामुळे एक असेल 3 अज्ञात मूलतः x y हे बिंदू असतील जे आपण शोधत आहोत आणि हा लॅम्बडा देखील आपण सादर केला आहे। म्हणून x y आणि लॅम्बडा येथे 3 टर्म आहेत। ही 3 इक्वेशन सोडवून आपल्याला मिळवायचे आहे ते टर्म x y च्या दृष्टीने एक्स्ट्रामाचे टर्म असतील। तर लेग्रांज मल्टिप्लायरची मेथड काय आहे ज्याची आपण नुकतीच चर्चा केली आहे? आपण करू शकतो ही इक्वेशन्स एका मार्गाने कशी सेट करायची हे सहज लक्षात ठेवण्याचा एक मार्ग आहे जो आपण फक्त बीट लांब डेरायव्हेशन पाहिले आहे, परंतु आता आपण येथे लिहू अधिक अचूक फॉर्ममध्ये जे लक्षात ठेवणे खूप सोपे आहे आणि ही इक्वेशन डायरेक्ट कशी मिळवायची म्हणून आम्हाला समस्या आहे की आम्हाला हे कमी करणे किंवा जास्तीत जास्त वाढवायचे आहे। हे f x y हे संबंध पूर्ण करते आणि आम्ही फक्त ऑक्सिलरी फंक्शन मध्ये परिभाषित करतो। आम्ही त्या f x y आणि लॅम्बडाची व्याख्या करतो x y आणि लॅम्बडाचे फंक्शन येथे या लॅम्बडा सादर करून। म्हणून आम्ही हे फंक्शन f x y घेतो जे आम्हाला हे लांबी आणि जास्तीत जास्त आणि अधिक विस्तारित करू इच्छित आहे आणि ही कन्स्ट्रेंट या फाय x y आहे जेणेकरून अशा ऑक्सिलरी फंक्शनमध्ये आपल्याला परिभाषित करणे आवश्यक आहे। खरं तर ही कल्पना अशा अनेक कॉन्स्ट्रेंटसाठी वाढविली जाऊ शकते जेव्हा आपल्याकडे एक फाय 2 आणि इतर 6 वर पुन्हा एकदा भेट द्यावी लागेल लॅम्बडा 1 अधिक फाय 2, तर आपल्याला अधिक लॅम्बडा 2 समाविष्ट करावा लागेल। म्हणून आपण फक्त एका मर्यादेखाली चर्चा करू। हे आम्ही परिभाषित केलेले ऑक्सिलरी फंक्शन आहे आणि मग या एकच्या एक्स्ट्रमासाठी आम्हाला आवश्यक कंडिशन मिळते। याचा अर्थ असा की या f च्या संदर्भात x चे डेरिव्हेटिव्ह जे x च्या संदर्भात 0 डेरिव्हेटिव्ह केले जाईल, y च्या संदर्भात आपण या लॅम्बडाच्या संदर्भात x चे 0 डेरिव्हेटिव्ह सेट करावे लागेल। या h चे एक क्रिटिकल पॉइंट शोधण्यासाठी येथे 0 असावे, तर असे केल्याने आपल्याला ती इक्वेशन तंतोतंत मिळतील जी आपण काढली आहेत की टोकाच्या पॉइंटवर ही इक्वेशन समाधानी असणे आवश्यक आहे। म्हणून जेव्हा आपल्याला येथे x च्या संदर्भात डेरिव्हेटिव्ह मिळते तेव्हा आपल्याला मिळेल x चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह x च्या संदर्भात लॅम्बडा आणि x च्या संदर्भात या फायच्या पार्शियल डेरिव्हेटिव्ह म्हणजे हे एक x शून्याच्या बरोबरीचे आहे। हे x अधिक लॅम्बडा फाय x शिवाय दुसरे काही नाही जे तेथे पहिले इक्वेशन होते। fy च्या संदर्भात पार्शियल डेरिव्हेटिव्ह येथे पुन्हा हे fy प्लस लॅम्बडा फाय 0 असेल जे तेथे सूचीबद्ध केलेले दुसरे इक्वेशन आहे आणि तिसरे म्हणजे लॅम्बडाच्या संदर्भात x चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे आणि ते फक्त फाय x y 0 समान असेल। तर आपल्याकडे ही 3 इक्वेशन आहेत जी येथे या ऑक्सिलरी फंक्शनची व्याख्या करून मिळू शकतात। f x y येथे पर्याय म्हणून ही f y x 1 लॅम्बडा असू शकते आणि आपल्याकडे फक्त एक मर्यादा आहे येथे लॅम्बडा फी x y। आपण ही कल्पना अनेक कन्स्ट्रेंटसाठी वाढवू शकतो। तसेच जर आपल्याकडे 2 बंधने असतील तर फाय x y समान 0 फाय 2 x y इक्वल 0 असेल तर आपण तेथे आणखी लॅम्बडा सादर करू फाय 2
एक्स वाय आणि पुन्हा आम्हाला या आवश्यक कंडिशनवर चर्चा करावी लागेल। म्हणून तेथे 2 लॅम्बडा असतील, तेथे असे 2 आणखी एक इक्वेशन लॅम्बडा 1 च्या संदर्भात इथे येतील, लॅम्बडा 2 च्या संदर्भात तेथे दुसरे कन्स्ट्रेंट येथे दिसेल आणि नंतर तेथे आणखी काही कंडिशन्स। असो, आपण या एक अतिशय एक कन्स्ट्रेंट आणि येथे टिप्पणीसाठी चर्चा करूया की लेग्रांज मल्टिप्लायरची ही पद्धत वापरून आपण स्टेशनरी पॉइंट मिळवू किंवा त्याऐवजी आपण माझी एक्स्ट्रीमा साठी उमेदवार म्हणून संबोधतो, हे माझी एक्स्ट्रीमाचे उमेदवार असतील। आम्ही या पॉइंटच्या वर्तनाची कम्प्यूट करणार नाही की तो स्थानिक एक्स लोकल मिनिमम लोकल मॅक्सिमम आहे। आम्ही स्थिर पॉइंटचे स्वरूप निश्चित करत नाही। व्यवहारात आम्हाला बऱ्याच समस्यांमध्ये आम्हाला सहसा जास्तीत जास्त आणि किमान शोधण्यात रस असतो, त्यामुळे दिलेल्या मर्यादा अंतर्गत फंक्शनचे जागतिक मिनिमम मॅक्सिमम व्हॅल्यू येथे आज या लेक्चर किंवा या लेग्रांज मल्टिप्लायरद्वारे आम्ही मुळात सर्व उमेदवारांना समस्येचे क्रिटिकल पॉइंट शोधतो जेथे मॅक्सिमम किंवा मिनिमम होऊ शकतात। आम्हाला हे सर्व क्रिटिकल पॉइंट सापडतील आणि या सर्व पॉइंटवर फंक्शनची टर्म मिळतील आणि मग आपण हे ओळखू शकतो की जास्तीत जास्त ग्लोबल मॅक्सिमम पॉइंटचा किंवा जो एक जगातील किमान पॉइंट आहे। म्हणूनच सहसा क्रिटिकल पॉइंटनुसार काही उमेदवार असतात, आम्ही त्या सर्वांमध्ये एकचे मूल्यांकन करू शकतो आणि सर्वात मोठी आणि सर्वात लहान व्हॅल्यूज निवडू शकतो आणि म्हणूनच यापुढे कोणतीही चाचणी आवश्यक नाही। जर आपल्याला फक्त एब्सोल्यूट मॅक्सिमम आणि मिनिमम शोधण्याची इच्छा असेल तर आपले उद्दिष्ट आता केवळ एब्सोल्यूट मॅक्सिमम आणि मिनिमम शोधणे आहे आणि म्हणूनच हा पॉइंट स्थालोकल मॅक्सिमम किंवा सॅडल पॉइंटचा पॉइंट आहे की नाही याची कम्प्यूट करण्यासाठी आम्हाला इतर कोणत्याही चाचणीची आवश्यकता नाही, परंतु त्याऐवजी आम्ही दिलेल्या कन्स्ट्रेंट अंतर्गत फक्त ग्लोबल मॅक्सिमम मिनिमम समस्येचा शोध घेऊ। म्हणून आपण येथे उदाहरणाकडे जाऊ या आमच्याकडे या फंक्शनची मॅक्सिमम मिनिमम आहे एक्स स्क्वेअर वजा वाय स्क्वेअर वजा 2 एक्स क्षेत्रात एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर एकापेक्षा कमी म्हणजे ही कन्स्ट्रेंट दिली आहे की आम्हाला यापैकी किमान हे फंक्शन एक्स स्क्वेअर वजा वाय स्क्वेअर शोधायचे आहे वजा 2 एक्स या मर्यादेचे एक्स वाय फक्त समाधानी आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर 1 पेक्षा कमी, त्यामुळे आम्ही बोलत आहोत या डिस्कमध्ये या वर्तुळासह बाउंड्रींचा समावेश आहे। म्हणून एक्स वायचे फक्त या मध्ये एक डोमेन येथे प्रतिबंधित आहे, म्हणून एक्स वाय वर निर्बंध आहे। ही एक कन्स्ट्रेंटची समस्या आहे आणि आता आम्ही 2 प्रकारे हाताळू, म्हणजे या सर्व समस्यांमध्ये जेव्हा आपल्याकडे असेल तेव्हा असे एक कारण दिले जाते, त्यामुळे ही बाउंड्री येथे आहे एक्स स्क्वेअर अधिक वाय स्क्वेअर प्लस एकाच्या इक्वल आहे। आपण 2 समस्यांमध्ये तोडू, त्यामुळे आपल्याला येथे समस्येचे मॅक्सिमम क्रिटिकल पॉइंट मिळतील एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर मायनस 2 एक्स या डोमेन च्या आत आणि नंतर बाउंड्री म्हणजे एक्स स्क्वेअर अधिक वाय स्क्वेअर या बंधनासह इक्वल आहे। आणि ही समस्या आहे जी आपण चर्चा केली आहे की लेग्रांज मल्टिप्लायरचा वापर करा जेव्हा आपण या डोमेनमध्ये बोलत असता, तेव्हा याचा अर्थ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अगदी एकापेक्षा कमी आहे। आमचे डोमेन येथे खुले आहे आणि आम्ही आधीच्या लेक्चरमध्ये आधीच चर्चा केलेली कल्पना लागू करू की आम्हाला डायरेक्ट क्रिटिकल पॉइंट मिळेल आणि मग आपण हे पाहू की या प्रदेशात काही क्रिटिकल पॉइंट उद्भवल्यास आम्ही त्या पॉइंटवर एचचे पुढील मूल्यांकन करण्यासाठी घेऊ। जर क्रिटिकल पॉइंट डोमेनच्या बाहेर असतील तर ते त्यांना सोडून देऊ शकतात, कारण ते आपल्या हिताचे नाही। म्हणून ही समस्या 2 भागात घेतली जाते। ही समस्या क्रिटिकल पॉइंट किंवा लोकल मिनिमाच्या अंतर्गत लोकल एक्स स्क्वेअर अधिक स्क्वेअर त्यापेक्षा कमी असलेल्या उमेदवारांना शोधत आहे आणि एक समस्या अशी असेल की हे मॅक्सिमा मिनिमा शोधणे मॅक्सिमा मिनिमा साठी उमेदवार बाउंड्रीवर। म्हणून प्रथम डोमेनच्या आत जाऊ अंतर्गत भाग ज्यासाठी एक्स स्क्वेअर अधिक वाय स्क्वेअर येथे एकापेक्षा कमी आहे
याचा अर्थ असा आहे की आपल्याला इतर कोणतीही कल्पना वापरू नये. नंतर आधीच्या लेक्चरमध्ये चर्चा आधीपासून केली गेली आहे. तर आपल्याकडे xy हे a स्क्वेअर मायनस y स्क्वेअर आणि मायनस 2x च्या इक्वल आहे, म्हणून येथे fx मिळेल जे आपल्याला 2x मिळेल आणि मायनस 2 बरोबर 0 आहे, म्हणून x हे 1 इक्वल आहे आणि आपण हे x बरोबर आहे y बरोबर 0 आहे y बरोबर y. तर आपण या fxy साठी शोधत असलेला एकमेव क्रिटिकल पॉइंट 0 आहे, 1 आणि 0 आहे. परंतु हा 1 आणि 0 पॉइंट आपल्या आतील भागात नसतात. येथे खरोखर हा बाउंड्री लाईनचा पॉइंट आहे, परंतु जेव्हा आपण बाउंड्रीचा कन्सिडर तेव्हा याची आपोआप काळजी घेतली जाईल पुढील स्लाइडमध्ये. त्यामुळे या इंटिरियरमध्ये कोणताही क्रिटिकल पॉइंट नाही. इथे हे इंटिरियरच्या बाहेर आहे किंवा या प्रकरणात ते अगदी सीमेवर बसले आहे. हा पॉइंट आपण ज्या डोमेन कन्सिडर करत आहोत त्या क्षेत्राच्या अगदी बाहेर असू शकतो. कोणत्याही परिस्थितीत आपण आता या पॉइंटवर विचार करणार नाही. या पोट समस्येमध्ये जिथे आपण या डोमेनच्या आतील भागात या एक्स्ट्रीमाचा शोध घेत आहोत, म्हणून हे नक्कीच एक पॉइंट आहे कारण हे बाउंड्रीवर पडणे, परंतु हे आपोआप समस्येमध्ये येईल आणि आम्ही चर्चा करू. जेव्हा आपल्याला बाउंड्रीवर क्रिटिकल पॉइंट सापडतील तेव्हा पुढील समस्या अशी असेल की आपण आता बाउंड्रीवरील स्थानिक x वर्ग अधिक y हे समान आहे. तर समस्या ही आहे की मॅक्सिमा मिनिमा शोधणे ही या कंडिशनच्या अधीन आहे आणि ती समस्या आहे जी आम्ही लॅरेंज वापरून सोडवली होती मल्टिपर, कारण येथे आपल्याजवळ नेमके हेच बंधन आहे की x स्क्वेअर अधिक y वर्ग 1 इक्वल आहे आणि त्यासाठी आपल्याला ऑक्सिलरी फंक्शन परिभाषित करावे लागेल जेणेकरून हे कार्य स्वतः x स्क्वेअर वजा y स्क्वेअर वजा 2x अधिक हे लॅम्बडाचे आहे या कन्स्ट्रेंट. तर x स्क्वेअर अधिक y स्क्वेअर मायनस a, तर fx हे 0 च्या बरोबरीचे क्रिटिकल पॉइंट सापडतील जे 2x आणि मायनस 2 अधिक हे 2x असेल. तर आपण करू शकतो सरलीकृत करा म्हणजे x आणि 1 अधिक लॅम्बडा 1 समान आहे. x च्या संदर्भात आपल्याला काय मिळते ते येथे पुन्हा पाहण्यासाठी आपल्याला 2x मिळाले आणि आम्हाला येथे 2 आणि हा लॅम्बडा मिळाला आणि आम्हाला येथे 2x मिळाले. हे शून्याच्या बरोबरीचे आहे. आम्हाला हे सेट करायचे आहे म्हणून हे 2 आमच्याकडे x आणि अधिक हे लॅम्बडा x आहे त्या सर्व ठिकाणाहून कॅन्सल केले जातील, म्हणून x आपण येथे सामान्य घेऊ शकतो. तर आपल्याकडे 1 अधिक लॅम्बडा आहे आणि नंतर ही 1 ही मायनस 1 दुसरी बाजू जाईल अधिक 1 हे x 1 अधिक लॅम्बडा 1 आणि नंतर हे 0 बरोबर आहे. म्हणून आपल्याला आता हे आदराने वेगळे करावे लागेल. लॅम्बडा आणि x ला कॉन्स्टंट मानणे आपल्याला y आणि लॅम्बडा मायनस 1 शून्याच्या इक्वल दुसरा पॉइंट मिळेल. म्हणून लॅम्बडाच्या संदर्भात जेव्हा आपण डिफरन्शिएट करतो तेव्हा आपल्याला आपली कन्स्ट्रेंट नक्की मिळेल, म्हणून y x वर्ग अधिक y स्क्वेअर च्या बरोबरीचा आहे. आता आपल्याला ही 3 इक्वेशन सोडवावी लागतील आणि पॉइंट मिळवण्यासाठी क्रिटिकल पॉइंट मिळतील आणि ते पॉइंट असतील उमेदवारीसाठी लोकलसाठी जास्तीत जास्त किंवा कमीत कमी समस्या. तर आपल्याकडे या 3 अटी आहेत, म्हणून ही 3 इक्वेशन्स आपल्याला आता सोडवायची आहेत जी आपण या मधल्या समीकरणापासून सुरुवात करूया म्हणजे लॅम्बडा 1 किंवा हे y 0 किंवा दोन्ही बरोबर असेल तेव्हा समाधान होईल. येथे जर आपण y हे 0 बरोबर मानले तर प्रथम y बरोबर 0 आहे असे समजूया, त्यामुळे हे समीकरण समाधानी आहे. आता या तिसऱ्या इक्वेशन y बरोबर आहे. जेव्हा आपण येथे y ची निवड केली तेव्हा आपल्याकडे x स्क्वेअर बरोबर आहे म्हणजे x हा 1 समान आहे म्हणजे x अधिक वजा 1 समान आहे म्हणजे जर आपण 0 बरोबर 0 आणि x बरोबर असेल तर हे इक्वेशन इक्वल आहे आणि 2 इक्वेशन इक्वल आहे. आता डावीकडून हा x असणे हे प्लस मायनस 1 च्या बरोबरीचे आहे म्हणजे जर x अधिक 1 असेल लॅम्बडा आणि आपल्याकडे 1 अधिक असेल तर हा लॅम्बडा 1 बरोबर असेल तर हा लॅम्बडा असेल आणि जेव्हा आपल्याकडे x बरोबर असेल तेव्हा हे x बरोबर 1 असेल आणि नंतर जर आमच्याकडे आहे मायनस 1 त्या प्रकरणात आपल्याकडे वजा अधिक लांबी समान आहे म्हणून ही लॅम्बडा वजा 2 असेल तर आपल्याकडे लॅम्बडाची 0 आणि लॅम्बडाची 2 असेल. या पहिल्या इक्वेशन
लॅम्बडा 0 बरोबर लॅम्बडा समान 2 म्हणजे येथे आपले पॉइंट काय आहेत? आपले पॉइंट जसे x समान आहे 1, y समान 0 आणि लॅम्बडा 0 बरोबर हा पॉइंट आहे जो या तीनही इक्वेशन समाधान करतो. दुसरा पॉइंट a-1 आहे. तिथे 0 आहे आणि तिथे -2 आहे. हा दुसरा मायनस आहे जो आहे या सर्व इक्वेशनची पूर्तता करते. आता येथून आपल्याला आणखी एक शक्यता आहे की आपल्याला लॅम्बडा समान बरोबर 1 मिळण्याची शक्यता आहे. जर आपण इथून लॅम्बडा 1 बरोबर 1 घेतला तर जेव्हा लॅम्बडा 1च्या बरोबरीचा असतो तेव्हा आपण या पहिल्या इक्वेशनने 1 मिळवू शकतो. जेव्हा लॅम्बडा 1च्या बरोबरीचा असतो तेव्हा आपण x मिळवू शकतो अर्धा. ते हे समीकरण पूर्ण करा म्हणजे आपल्याकडे x अर्धा लॅम्बडा 1 आहे आणि x हा अर्धा आहे म्हणून येथून आम्हाला y मिळू शकते. त्यामुळे y वर्ग 1 -4 आहे. तर आपल्याला y अधिक -3/2 मिळतात. आपल्याला येथे आणखी एक गुण मिळाले आहे. त्यामुळे आपले गुण आता x अर्धे आहेत आणि नंतर y घेऊया अधिक 1 अधिक 3/2 लॅम्बडा म्हणजे 1 हा एक पॉइंट आहे जो या तीनही इक्वेशनचे समाधान करतो आणि नंतर आमच्याकडे x 1/2 आहेत वजा 3y/2 आणि मग आपल्याकडे पुन्हा 1 आहे. हा आणखी एक पॉइंट आहे ज्या तिन्ही इक्वेशनांचे समाधान देतो आणि या सर्व शक्यता आहेत ज्या आपल्याकडे या सर्व इक्वेशनची पूर्तता करू शकतील अशा कोणत्याही शक्यता नाहीत. म्हणून या एक्सट्रमासाठीचे उमेदवार मी येथे फक्त x y पॉइंटमध्ये लिहित आहे कारण आपण x y पॉइंटवरील फंक्शन व्हॅल्यू कम्प्यूट करू. x y पॉइंटवरील लॅम्बडा आमच्यासाठी मनोरंजक नाही. तर आपल्याकडे आता उमेदवार आहेत अधिक आणि मायनस शून्यासह -1 तर पहिले 2 पॉइंट आणि हे 2 पॉइंट प्लस हे अर्धे आणि अधिक -3 2 अधिक हे एक्सट्रमासाठी आता उमेदवार आहे. तर आता फंक्शन मूल्यांची आपण या प्लस मायनसची कम्प्यूट करू आणि हे 2 आणि 1 प्लस मायनस 3 ने 2 ने केले. हे आता आमचे फंक्शन होते आणि हे पॉइंट 1 0 वजा 1 0 आणि नंतर येथे आहे. हा y अधिक वजा 3/2 घेतला आहे कारण तो तेथे 1 y स्क्वेअर आहे म्हणून आपण तेथे प्लसचे चिन्ह घेतले किंवा वजा चिन्ह घेतले तरी फरक पडत नाही. तर या बिंदूवरील फंक्शन व्हॅल्यू जेव्हा 1 0 असेल तर 1 येथे 0 असेल आणि नंतर 1 तर वजा 2 प्लस 1 वजा 1 असेल तर या एका 0 पॉइंटवरील फंक्शन व्हॅल्यू वजा 1 असेल. येथे आपण प्लस 1 0 घेतो म्हणून x साठी 1 -1 आहे म्हणून आपल्याकडे 1 आहे आणि नंतर हे आहे आणि मग आपल्याकडे 2 आहेत म्हणून आपल्याकडे 3 आणि या पॉइंटवर आहे. जर आपण 2 द्वारे -3 मिळवू तर येथे आपण पाहतो की या पॉइंट -1 शून्यावर मॅक्झिमम व्हॅल्यू प्राप्त केली आहे जे फंक्शनच्या व्हॅल्यूमध्ये 3 आहे म्हणून फंक्शनचे कमाल व्हॅल्यू 3 आहे आणि किमान मूल्य या 2 पॉइंटवर आहे. फंक्शनचे व्हॅल्यू या फंक्शनचे व्हॅल्यू 2 पॉइंटद्वारे -3 आहे. म्हणून या समस्येमध्ये पुन्हा निष्कर्ष काढण्यासाठी आम्ही समस्येच्या सर्व क्रिटिकल पॉइंट कम्प्यूट केले आहे आणि मग आम्ही या सर्व क्रिटिकल पॉइंटवरील फंक्शन व्हॅल्यूचे मूल्यांकन केले आहे आणि मग आपण निवडलेले ठीक आहे. हे 3 मॅक्झिमम व्हॅल्यू आहे जे -1 0 वजा 3 पर्यंत प्राप्त केले जाते. 2 पर्यंत फंक्शनचे किमान व्हॅल्यू आहे जे या बिंदूच्या अर्ध्या प्लस मायनस 3 पर्यंत प्राप्त केले आहे. पुढील समस्या म्हणजे आम्हाला या फंक्शनचे कमाल आणि किमान मूल्य x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर आणि x मायनस क्षेत्रात 2 होल स्क्वेअर अधिक y मायनस 1 होल स्क्वेअर मायनस 20 इतके इक्वल समस्या उद्भवू इच्छित आहे. आपल्याकडे येथे दिलेले क्षेत्र आहे आणि हे फंक्शन x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर म्हणून इक्वल पद्धतीने व्यवहार करेल. आम्ही प्रथम इंटेरियर पॉइंट एक्स्ट्रमा शोधत आहोत याचा अर्थ असा की 20 पेक्षा कमी असताना याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे हे खुले डोमेन नाही कोणत्याही बाउंड्री नाही आणि आपण x हा शून्याच्या इक्वल आहे आणि जे फक्त 2 x बरोबर आहे तो x बरोबर आहे म्हणून आपण fy इक्वल आहे असे समजू म्हणजे आपण येथे पाहू या y शून्याच्या इक्वल आहे म्हणून येथे समस्येचा आपला क्रिटिकल पॉइंट 0 आहे म्हणजे आपल्याकडे फक्त 0
पॉइंट आहे जे या पॉइंटच्या आत येते डोमेनमध्येच. म्हणून आता आपण कन्सिडर करू यासाठी आम्हाला फंक्शनची व्हॅल्यू सापडेल आणि नंतर जे आम्हाला सांगेल की फंक्शन मध्ये या पॉइंटवर लोकल मिनिमम किंवा त्याऐवजी मिनिमम किंवा ग्लोबल मिनिमम आहे. तर आता बाउंड्रीवरील लोकल एक्स्ट्रीमम आपण बाउंड्री पॉइंट कन्सिडर करू की x स्क्वेअर x मायनस 2 संपूर्ण स्क्वेअर y वजा 1 संपूर्ण स्क्वेअर इक्वल आहे. म्हणून हे 20 इक्वल आहे आणि आता आपल्याला लेग्रांज मल्टिप्लायरची पद्धत वापरावी लागेल जेणेकरून ही समस्या या कॉन्स्ट्रेंटच्या अधीन हे फंक्शन जास्तीत जास्त करू इच्छित आहे. म्हणून आपण नेहमीप्रमाणे लॅम्बडा टाकून हे ऑक्सिलरी फंक्शन परिभाषित करूया कन्स्ट्रेंट समोर तेथे आणि xi आणि लॅम्बडाच्या अंशतः f मध्ये फरक करून सर्व क्रिटिकल पॉइंट शोधा. तर fx हे शून्याशी फरक करून क्रिटिकल पॉइंट आपल्याला हे इक्वेशन मिळेल. fy शून्याच्या बरोबरीने आम्हाला हे इक्वेशन मिळेल आणि fyz शून्याच्या बरोबरीने आम्हाला हे इक्वेशन मिळेल. या तीन इक्वेशनपैकी आपल्याला या इक्वेशनतून सर्व क्रिटिकल पॉइंट शोधायचे आहेत. प्रथम आपण हे x मायनस 2 लॅम्बडाच्या संदर्भात दुसऱ्या समीकरणातून लिहू. तसेच आपण लॅम्बडाच्या दृष्टीने y वजा 1 लिहू. आपण येथे सबस्टिट्यूट करूया आपल्याला लॅम्बडाची संभाव्य व्हॅल्यू मिळतील. म्हणून अशा प्रकारे आपण हे मधून सोडवूया. येथे पहिली समस्या पाहू. आमच्याकडे x आहे आणि आमच्याकडे लॅम्बडा x आहे आणि नंतर आमच्याकडे आहे प्लस 2 लॅम्बडा 0 म्हणजे x1 अधिक लॅम्बडा आणि नंतर 2 लॅम्बडा समान आहे. म्हणून x 2 लॅम्बडा आहे 1 अधिक लॅम्बडा. म्हणून जर आम्हाला x वजा 2 मिळवायचे असतील तर तेथे वजा 2 त्यामुळे 2 लॅम्बडा प्लस 2 मायनस 2 लॅम्बडा ओव्हर मिळतील 1 अधिक लॅम्बडा. तर या प्रकरणात हे वजा ते 1 अधिक लॅम्बडा हे या समीकरण क्रमांक 1 मधील x मायनस 2 चे मूल्य आहे. येथे आपल्याकडे x मायनस 2 ओव्हर 1 अधिक लॅम्बडा आहे. त्याचप्रमाणे आपण y मायनस 1 या समीकरणातून बाहेर पडू शकतो जे असे येईल -1 ओव्हर 1 प्लस लॅम्बडा. आणि तिसरी इक्वेशन वरून आता आपण या x मायनस 2 आणि y मायनस 1 येथे बदलू शकतो आणि आपल्याला लॅम्बडामध्ये इक्वेशन मिळेल जे सहजपणे सोडवता येऊ शकते. म्हणून आपल्याकडे 1 अधिक लॅम्बडा समान अधिक वजा अर्धा आहे. म्हणून येथून आपल्याला मिळाले मुळात लॅम्बडा. एकदा आपल्याकडे लॅम्बडा आला की आपण यावरून x आणि नंतर y मिळवू शकतो आणि दुसरे इक्वेशन तर येथून आपल्याला लॅम्बडा मिळते मायनस अर्धा आणि मायनस 3/2 ही शक्यता आहे जी शेवटी या इक्वेशनतून हे इक्वेशन पूर्ण करेल. जेव्हा हा लॅम्बडा मायनस अर्धा असेल तेव्हा आम्हाला उणे 1 मिळेल मायनस 3/2 असेल आम्हाला 3 मिळतील आणि पहिल्या इक्वेशन आपल्याला x मायनस 2 आणि 6 मिळतील. त्यामुळे आपल्याकडे या समस्येचे समाधान आहे म्हणजे -2 -1 आणि -1.2 म्हणजे 1.3 आणि -3/2. त्यामुळे नैसर्गिकरित्या आपण फक्त xy पॉइंट घेऊ कारण आपल्याला xy पॉइंटवर फंक्शन ची व्हॅल्यू मोजायची आहे. म्हणून आपल्याकडे 3 गुण आहेत. इंटर्नल पॉइंट आहे 1 0 0 पॉइंट आणि 2 पॉइंट आपल्याला येथे -2 वजा आहेत 1 आणि 6 3 हे 3 गुण आहेत. आपण फंक्शन व्हॅल्यूचे मूल्यांकन करूया 0 0 वर फंक्शन व्हॅल्यू 0 वजा 2 वजा 1 ते 5 आहे आणि 6 3 जर आपण त्या x स्क्वेअर अधिक y स्क्वेअरचे मूल्यांकन केले तर फंक्शन होते फंक्शन fxy होते 2x स्क्वेअर अधिक y स्क्वेअर येथे त्याचे 5 आणि नंतर येथे 6 चौरस 36 अधिक 9 45 आहे. म्हणून आपल्याकडे ही फंक्शन्स व्हॅल्यू आहेत आणि आता आम्हाला समजले आहे की फंक्शन घेणारे हे किमान व्हॅल्यू आहे जे नैसर्गिकरित्या आहे खरे आणि डायरेक्ट आपण फंक्शन वरून मिळवू शकतो. फंक्शन x स्क्वेअर अधिक y स्क्वेअर आहे त्यामुळे किमान व्हॅल्यू 0 असेल कारण ते शून्यापेक्षा मोठे असणे आवश्यक आहे. किमान 0 0 असेल 0 आणि येथे जास्तीत जास्त व्हॅल्यू 0.63 वर पोहोचले आहे आणि फंक्शनचे व्हॅल्यू 45 आहे. म्हणून आपल्याकडे किमान व्हॅल्यू 0 आणि कमाल आहे. या समस्येचे व्हॅल्यू 35 आहे. तर कन्क्लुजन आता लेग्रांज मल्टिप्लायरची पद्धत म्हणजे आम्हाला येथे
फंक्शनची जास्तीत जास्त किंवा किमान शोधण्याची इच्छा आहे। f(x, y) दिलेल्या बेरीज सह कल्पना आहे की या फाईच्या समोर हा लॅम्बडा सादर करून येथे ऑक्सिलरी फंक्शन तयार करणे आणि मग या f च्या x क्रमाची आवश्यक स्थिती म्हणजे f(x) 0 च्या समान असेल आणि नंतर आपल्याला हे इक्वेशन देईल fy हे 0 च्या बरोबरीने आपल्याला दुसरे इक्वेशन मिळते आणि f लॅम्बडा 0 च्या बरोबरीने आपल्याला मिळते फाय xy समान 0 आहे। या तीन इक्वेशन पैकी आपल्याला सर्व पॉइंट शोधायचे आहेत म्हणजे xy आणि लॅम्बडा म्हणजे सर्व संभाव्य व्हॅल्यू xy लॅम्बडा। ही तिन्ही इक्वेशन्स कोणती पूर्ण करतात ते पाहावे लागेल आणि नंतर वर या सर्व पॉइंटवर आपल्याला फंक्शन व्हॅल्यू xy ची कम्प्यूट करावी लागेल आणि फंक्शन त्याची कमाल आणि किमान कुठे गाठत आहे ते पहा जेणेकरून अशा प्रकारे आपण जागतिक शोधू शकतो जास्तीत जास्त किमान समस्या। परंतु आम्हाला काळजी घ्यावी लागेल की जेव्हा आपल्या जवळ आणि बाउंड्री डोमेन असेल तेव्हा समस्या डोमेनच्या आत पाहावी लागेल, कारण काही उमेदवार असू शकतात जेथे फंक्शन कमाल किंवा किमान व्हॅल्यू घेऊ शकते आणि बाउंड्रीवर पॉइंट असू शकतात जेथे फंक्शन त्याचे एक्स्ट्रेमा घेऊ शकते। म्हणून हे संदर्भ आहेत ज्या आम्ही लेक्चर तयार करण्यासाठी वापरले आहेत आणि खूप धन्यवाद।